श्रीराम जय जय राम. भगवंताजवळ वास ठेवल्यावर वासना राहतच नाही. एखादा मनुष्य दुष्ट निघाला तर मागच्या जन्मी तो कसा बसेल असे आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. मनुष्याला वासनेचे जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचे नसते, त्याच्या मागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो. अधिकाऱ्यापुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो, परंतु यामध्ये जो फरक आहे तोच संतांच्या आणि आमच्या वासनेत आहे. आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो. वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार. संगतीने मनावर परिणाम घडतो. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना म्हणजे विषयाजवळचा वास, ना म्हणजे नको. सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्म एकमेकांत गुंतून गेले आहेत. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासना सारखीच आहे. मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडित नाही आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्या बरोबर येते. परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीवी आहे. वासनेच्या म्हणजे हवेपणाच्या 3 अवस्था आहेत. एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. हव्यास मध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजेच आपले हवे नकोपण आधी तोडाव्या आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळ मागावे. त्याने ते नाही दिले तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का? आणि चांगल्या वासना सुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाही, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो. जो जिवंतपणी वासनारहित राहिला त्याला सुख दुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे राहण्याने वासना क्षीण होईल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. राम करता ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा. श्रीराम जय जय राम. अग्निहोत्र. अग्निहोत्र हा रोज केला जाणारा वैदिक सांस्कृतिक एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेने अतिशय सोपा यज्ञ आहे. अग्निहोत्राचे विधी सामान्यातला सामान्य माणूस, सर्व मानवजात सहज करू शकते. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावरती, कार्यालयात अगदी 10 मिनिटात करू शकता. अग्निहोत्रात सूर्योदय व सूर्यास्त या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत. अग्निहोत्र करताना पूर्व दिशेला तोंड करून बसावे. मंत्रांचे उच्चार अग्निहोत्र स्थानात बसून मध्यम आवाजात करावेत.
मंत्रातील सूर्य, अग्नी, प्रजापती हे शब्द ईश्वरवाचक आहेत. सूर्य, अग्नी, प्रजापती यांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म शक्तीला मी ही आहुती अर्पण करत आहे, हे माझे नव्हे, असा या मंत्राचा अर्थ आहे. समस्त सृष्टीला निर्माण करणारी, तिचे धारण पोषण करणारी जी परमात्म शक्ती आहे, तिच्याविषयी शरणागत भावाचे या मंत्रात कथन केले आहे. एक व्यक्ती अग्निहोत्र करत असताना घरातील अन्य सदस्यांनी त्यावेळी तेथे उपस्थित राहून आहुती देणाऱ्या व्यक्तीसमवेत अग्निहोत्राचे मंत्र म्हटल्यास चालू शकेल. खालील गोष्टी लागतात. 1. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र, कुठल्याही मापाचं चालेल. गाईचे दुधाचे शुद्ध तूप 2-3 चमचे. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या 4-5 छोटे तुकडे. अख्खे तांदूळ अंदाजे 4-5 ग्रॅम. उपलब्ध असल्यास सफेद तीळ, काळे तीळ. काटक्या वापरायच्या असल्यास वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस यांच्या वाळक्या काटक्या. ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्या वर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे, ज्यांना जमेल त्यांनी सूर्योदयाच्या वेळी खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात. ते असे: सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम. सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास हे मंत्र म्हणावे लागतात. अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं न मम, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम. तांदूळाचे 2 चिमूटभर दाणे तळहातावर अथवा तांब्याच्या ताटलीमध्ये घ्यावेत आणि त्यावर गाईच्या तुपाचे काही थेंब टाकावेत. अचूक सूर्योदयाच्या तसेच सूर्यास्ताच्या वेळी पहिला मंत्र एकदा म्हणावा आणि स्वाहा म्हटल्यावर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा यांच्या चिमटीत त्यावेळी अंगठा आकाशाच्या दिशेने करावा. वरील तांदूळ तूप मिश्रण घेऊन ते अग्नीत सोडावे. बोटांच्या चिमटीत मावतील एवढे तांदूळ पुरेसे आहेत. दुसरा मंत्र एकदा म्हणावा आणि स्वाहा शब्द म्हटल्यावर उजव्या हाताने वरील तांदूळ तूप मिश्रण आगीत सोडावे. तसेच अग्नी प्रज्वलित करण्यासाठी शक्यतो तुपाने माखलेल्या छोट्याच्या गौरीचा तुकड्याचा वापर करावा किंवा कापूर फुलवात, लोबान इत्यादीचा वापर करता येईल. रॉकेल किंवा इतर तत्सम वस्तूंचा वापर करू नये. त्यानंतर प्रज्वलित अग्नीकडे 3 ते 4 मिनिटे डोळे उघडे ठेवून शांत वृत्तीने पाहत राहावे. अग्निहोत्र हे समाजातील कोणत्याही जात, वर्ग, पंथ, संप्रदाय, स्त्री पुरुष, लहान मोठे, गरीब श्रीमंत कोणीही करू शकते. यासाठी कसलेच बंधन नाही. बंधन इतकेच की अग्निहोत्र करताना शरीर व मनाने स्वच्छ व पवित्र असावे. तसेच व्यसन असल्यास व्यसनमुक्त होऊनच अग्निहोत्र करावे. हा विधी गृहशुद्धी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. तसेच यात भगवान अग्निनारायण यांची उपासनाही होते. अग्निदेव हे सर्व देवांचे मुख्य तसेच त्यांचा दूत आहे. वेदमंत्रात व स्मृतीत वृषभ व मनुष्य यांच्या संमिश्र रूपाने याचे वर्णन केले आहे. ते असे: 4 शिंगे, 3 पाय, 2 मस्तके, 7 जिव्हा, 7 हात, 4 नेत्र, 4 कान, 2 नासिका, 2 पुच्छे, 3 ठिकाणी बांधलेल्या उजव्या 4 हातात शक्ती, अन्न, स्त्रुक व स्त्रुव, डाव्या हातात तोमर, व्यंजन व घृतपात्र, वाहन मेंढा, वर्ण पिंगट, गोत्र शांडिल्य. अग्नीच्या 7 जिव्हाची नावे पुढीलप्रमाणे: काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधामरावर्ण, स्फुल्लिंगिनी और विश्वरुची. अग्नी हा धर्म व वसु स्त्री यांचा पुत्र. अष्टवसूंपैकी एक. भार्या वसोर्धारा, कृत्तिका, स्वाहा इत्यादी. पुत्र
द्रविणक, स्कंद इत्यादी. स्वाहेचे पुत्र पावक, पवमान, शुची व त्यांचे 45 पुत्र हे सर्व अग्निरूप म्हणून मूळ अग्नीसह एकूण अग्निप्रकार 49 आहेत. या सर्वात एकच अग्नितत्व आहे. अग्निस्थान हे विश्वात सूर्यनारायण, मध्य आकाशात विद्युत आणि पृथ्वीवर अग्नी आहे. श्रीराम जय राम जय जय राम. अमृतधारा. नामाचे प्रेम संतांच्या संगतीशिवाय येणार नाही. म्हणून अभिमानाचा नाश व्हायला सत्संगती पाहिजे. संत सांगतात ते खरे, पण ते म्हणतात म्हणून कबूल करू नका. सर्वांना नामाचे महत्त्व पटवून दिले. पटल्यानंतर वागणे, नामस्मरण करणे आपले काम आहे. पण त्या नामाला शंका फार. नाम घेऊनच त्या शंका जातील. शंका येते कारण परमार्थ नावडीचा आहे. अभिमानाने सत्कर्म केले तर अभिमान वाढतो. समर्थांनी अकर्तेपणाने कर्म करायला शिकवले. करता मी हा अभिमान गेला पाहिजे. म्हणून जे जे कर्म करू ते साक्षीत्वाने करू. ज्याने शक्ती दिली तो करता खरा आहे. जगाला सत्यत्व दिल्यामुळे जगाची आस आहे. जगाचे सत्यत्व भगवंताच्या विस्मरणात आहे, अभिमानात आहे. म्हणून भगवंताचे स्मरण राखावे. भगवंत प्राप्तीची इतर साधने अवयवासारखी आहेत. भक्ती म्हणजे प्राण आहे. भक्ती म्हणजे सर्वभूती आहे. भगवंत पाहणे आहे. हीच उपासना होय. ती बुद्धी स्थिर झाल्याशिवाय होत नाही. म्हणून भगवंताकडे स्मरण मागावे. ते त्याच्याजवळ देण्यासारखे आहे. अमृतधारा. सर्व गोष्टी व्यवहाराप्रमाणे करणे जरूरच आहे. व्यवहाराला सोडून काही करू नये. व्यवहार हा शेताच्या कुंपणासारखा आहे. कुंपण शेताचे संरक्षण करते तसा व्यवहार आहे. पण शेतापेक्षा कुंपण मोठे असणे उपयोगी नाही. व्यवहार जितक्यास जितका ठेवावा. फार मोठ्यांच्या गोष्टीमागे लागू नका. लहान असेल तरी चालेल, पण चांगल्या पद्धतीने करावे. सगळे करताना भगवंताचे विस्मरण पडेल असे काही करू नये. आता भगवंताजवळ मागायचे असेल तर एकच मागू. तुझे विस्मरण होऊ देणार नाही. इतके मी करीन, तू माझ्या हिताचे कर. देण्याघेण्याचा व्यवहार प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणेच होतो. मागणारा आपल्या योग्यतेप्रमाणे मागतो. देणारा आपल्या योग्यतेप्रमाणेच देतो. आम्हाला व्यवहाराप्रमाणे काय मागायचे ते कळते, पण खरे काय मागावे ते कळत नाही. भगवंत आईसारखा आहे. मूल काहीतरी मागते, पण आई हिताचे असेल तेच देते. तसाच भगवंत आहे. परमात्मा अत्यंत दयाळू आहे. तो कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा भरवसा बाळगा. आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.